नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, MCCचं आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेस चालू झालेली आहे. त्याची पूर्णपणे नोटीस आलेली आहे. तर काउन्सिलिंग आपली सुरू झालेली आहे. जी काही गव्हर्नमेंटचे 15% सीट्स असतात आणि डीम्डचे 100% ज्या सीट्स असतात त्या आपल्याला ह्या काउन्सिलिंगमार्फत आपल्याला ॲडमिशन्स होत असतात. तर त्यासाठी आपल्याला हे रजिस्ट्रेशन करणं खूप आवश्यक आहे. त्याचं रजिस्ट्रेशनची पूर्णपणे त्यांनी डेटसुद्धा पूर्ण अनाऊन्स केलेली आहे. त्यासाठी अगदी तुम्हाला पूर्णमध्ये ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ऑल इंडिया कोठ्यामधून आणि डीम्ड कॉलेजमधून आपल्याला जे मेडिकलमध्ये MBBS आणि BDSसाठी ॲडमिशन पाहिजे असेल तर आपल्याला ह्या रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ह्या डेट्ससुद्धा माहीत असणं खूप आवश्यक आहे. त्याचं अगदी केअरफुली व्यवस्थित तुम्ही पहा, म्हणजे लक्षात येईल. तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्णपणे सांगणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, इथं रजिस्ट्रेशनची डेट त्यांनी दिलेली आहे. कधी चालू होणार आहे तर 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्टपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन तिथं करता येणार आहे. तर MCCच्या पोर्टलवरती दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला तिथे पूर्णपणे 12 ऑगस्टपर्यंत आपल्या रजिस्ट्रेशनची फॅसिलिटी असणार आहे आणि पेमेंटची फॅसिलिटीसुद्धा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे, 12 ऑगस्टपर्यंत. ओके. त्यानंतर चॉईस फिलिंग आणि लॉकिंगसुद्धा तिथं आहे. त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला 6 ऑगस्टपासून ते 13 ऑगस्टपर्यंत आपल्याला तिथे चॉईस फिलिंग करून लॉकिंग करायचं आहे. तर हे पूर्णपणे त्यांनी शेड्यूल जाहीर केलेलं आहे. आणि त्यानंतर सीट अलॉटमेंटसुद्धा त्यांनी तिथं 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट अशी दिलेली आहे. आणि त्यानंतर रिझल्ट जो आहे तो 17 ऑगस्टला आपल्याला जाहीर होणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट लागल्यानंतर रिपोर्टिंग जॉईनिंग करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट असा हा पूर्णपणे टायमिंग दिलेला आहे. तर हे विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे राऊंड 1चं आहे शेड्यूल, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे अगदी तुम्ही राऊंड 2चं सुद्धा शेड्यूल पाहू शकता. 24 ऑगस्टपासून आपल्याला तिथे राऊंड 2चं शेड्यूल चालू होणार आहे आणि राऊंड 3चं सुद्धा तिथं 10 सप्टेंबरपासून चालू होणार आहे. तर हे पूर्णपणे वेळापत्रक आहे. आणि 4था राऊंड आहे ते 27 सप्टेंबरपर्यंत आहे. असं हे पूर्णपणे MCCचं हे आत्ताच हे नोटिफिकेशन आत्ताच वेबसाईटवरती आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना अगदी MCC मार्फतसुद्धा काउन्सिलिंग करायचं असेल, ऑल इंडिया कोठ्यातून 15% आणि डीम्डमधून 100% ज्या सीट्स आपल्याला MBBS BDSसाठी तिथे सीट्स घ्यायच्या असतात की म्हणजे अलॉट व्हायचं असतं, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे काउन्सिलिंग MCCचं करणं आवश्यक आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी ऑल इंडिया कोठ्यामधून MBBS किंवा BDS सुद्धा तुम्हाला जर काउन्सिलिंग करायचं असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा डीम्डमध्ये सुद्धा कॉलेजमध्ये तुम्हाला जर MBBS किंवा BDSसाठी जर ॲडमिशन पाहिजे असेल तर तरीसुद्धा तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही एनीटाईम कॉल मेसेज करून ह्याच्याविषयी डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करून अगदी तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी पुढचा येणारा मी व्हिडिओ जो आहे तो अगदी स्टेटचा घेऊन येणार आहे. म्हणजे आपल्या स्टेटमध्ये सुद्धा काउन्सिलिंगच्या डेट्स कशा आलेल्या आहेत ते सुद्धा अगदी मी तुम्हाला सांगणार आहे. तर असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट करा आणि इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.